ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि मोलिक्युलरिटी हे आर्टिकल पाहिल्यानंतर मी ऑर्डर ऑफ रिॲक्शनवरलाच आणखी एक प्रॉब्लेम या ठिकाणी घेतो आहे. ट्राय दिस हा ट्राय दिसमधला प्रॉब्लेम या ठिकाणी पेज नंबर 126 टेक्स्टबुकमधला. ए कॉम्प्लेक्स रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप. NO gas plus O3 gas gives NO3 gas plus O gas. NO3 gas plus O gas gives NO2 gas plus O2 gas. आता ही जी रिॲक्शन दिलेली आहे, द प्रिडिक्ट द रेट लॉ इज rate equal to K into concentration of NO into concentration of O3. Identify rate determining step. Write the overall reaction and which reaction intermediate and why. तर बघा, या ठिकाणी हा 3 मार्काचा प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो. तर नायट्रिक ऑक्साईड हा ओझोन बरोबर रिॲक्ट होतो, त्यावेळेस नायट्रोजन NO3 आणि नेसेंट ऑक्सिजन या ठिकाणी मिळतो. NO3 आणि नेसेंट ऑक्सिजन ॲटम कंबाईन झाल्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड आणि O2 या ठिकाणी मिळतं. आता आपणाला या ठिकाणी प्रकट केलेला आहे रेटला. रेट बरोबर K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3. आता हा जो रेट लॉ त्यांनी घेतलेला आहे, रेट बरोबर K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3, हा रेट लॉ कशावरून घेतला? रेट लॉ दिला आहे त्यांनी. याचा अर्थ आपणाला ज्यावेळेस रेट लॉ दिला जातो त्यावेळेस आपण एक लक्षात ठेवायचं की एखादी कॉम्प्लेक्स रिॲक्शन असते, जटिल अभिक्रिया असते. जटिल अभिक्रिया ही 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेपमध्ये घडते. त्यातली एक स्टेप स्लो असते आणि एक स्टेप फास्ट असते. जी स्टेप स्लो असते त्या स्टेपला आपण रेट डिटरमायनिंग स्टेप म्हणतो आणि त्या स्टेपवरूनच आपण रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करतो. त्या स्टेपवरूनच रेट लॉ लिहित असतो. याचा अर्थ आपणाला रेट लॉ दिला आहे, याचा अर्थ ती स्टेप काय असली पाहिजे? स्लो असली पाहिजे. आपणाला लक्षात येईल की या रिॲक्शनमध्ये पहिल्या स्टेपवरून आपणाला रेट लॉ दिलेला आहे. याचा अर्थ पहिली स्टेप ही स्लो स्टेप असणार आहे, पहिली स्टेप ही रेट डिटरमायनिंग स्टेप असणार आहे. कारण रेट बरोबर K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3. रिॲक्टन्स NO आणि O3 हा पहिल्या स्टेपमध्ये आहे. म्हणून पहिली स्टेप ही काय असेल तर रेट डिटरमायनिंग स्टेप असणार आहे. आणि ज्या अर्थी रेट डिटरमायनिंग स्टेप असेल, स्लो स्टेप असेल आणि ह्या स्लो स्टेपवरूनच रेट लॉ आपण डिटरमाइन करतो. म्हणून आपल्या या ठिकाणी पहिली जी स्टेप आहे, NO गॅस प्लस O3 गॅस गिव्ज NO3 गॅस प्लस O, ही स्लो स्टेप आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. कारण या स्टेपवरून आपणाला रेट लॉ लिहिता येतो. म्हणून रेट लॉ दिला आहे त्या अर्थ पहिली स्टेप ही स्लो स्टेप असणार आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप असणार आहे. आपणाला नेट रिॲक्शन लिहायची आहे, ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची आहे. आता ओव्हरऑल किंवा नेट रिॲक्शन लिहित असताना मी पुन्हा प्रॉब्लेमकडे येतो. या प्रॉब्लेममध्ये डाव्या साईडला जर पाहिलं, पहिल्या स्टेपमध्ये NO3 गॅस आहे आणि प्लस O गॅस आहे. तसंच नेक्स्ट स्टेपमध्ये, फर्दर स्टेपमध्ये, सेकंड स्टेपमध्ये NO3 आणि O गॅस जसं पहिल्या स्टेपमध्ये उजव्या साईडला पाहायला मिळाला तशाच दुसऱ्या स्टेपमध्ये डाव्या साईडला मिळाला. याचा अर्थ ज्यावेळेस डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी असते त्यावेळेस त्या दोन्ही क्वांटिटी एकमेकाला कॅन्सल होतात आणि साहजिकच त्या दोन्ही क्वांटिटी एकमेकाला कॅन्सल झाल्यानंतर ओला O कॅन्सल झाला, NO3ला NO3 कॅन्सल झाला. म्हणजे डाव्या बाजूला शिल्लक काय राहिलं? NO गॅस प्लस O3 गॅस आणि उजव्या बाजूला शिल्लक काय राहिलं? NO2 गॅस प्लस O2 गॅस. म्हणून ओव्हरऑल स्टेप काय असेल? NO गॅस प्लस O3 गॅस गिव्स NO3 गॅस प्लस O2 गॅस. म्हणून ओव्हरऑल स्टेप काय आली? NO गॅस प्लस O3 गॅस गिव्स NO2 गॅस प्लस O2 गॅस. ही आपली ओव्हरऑल स्टेप आली, नेक्स्ट स्टेप आली. आता तर आपणाला लक्षात येईल की रिॲक्शन इंटरमिडिएट ओळखायचा कसा? तर पहिली स्टेपमध्ये NO3 आणि O गॅस हा राईट साईडला आहे आणि सबसिक्वेंट स्टेपमध्ये, नेक्स्ट स्टेपमध्ये तो लेफ्टला आहे
आपण इंडियन रेल्वे लक्षात ठेवतो. आय फॉर इंटरमिडिएट, आर फॉर राईट साईडला पहिल्या स्टेपमध्ये आणि नेक्स्ट स्टेपमध्ये तो लेफ्ट साईडला आहे. म्हणून NO3 आणि O गॅस हा रिॲक्शन इंटरमिडिएट असेल. का असेल? फर्स्ट स्टेपमध्ये तो ॲपियर होतो, फॉर्म होतो आणि सबसिक्वेंट स्टेपमध्ये फर्दर स्टेपमध्ये तो डिसअपियर होतो. म्हणून NO3 आणि O गॅस हा या ठिकाणी रिॲक्शन इंटरमिडिएट असेल. NO3 आणि O गॅस हा रिॲक्शन इंटरमिडिएट असण्याचं कारण पहिल्या स्टेपमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये इट इज फॉर्म ऑर ॲपियर अँड नेक्स्ट स्टेप सेकंड स्टेप इट इज disappear, it is utilized in second step, therefore it is a reaction intermediate. Integrated rate law, संकलित गती नियम असं म्हणतो. the equation these are the equation, the expression which obtained by integrating differential rate law and gives relation between concentration of reactants and time are called integrated rate law equation. The expression which are obtained or the equation which are obtained by integrating differential rate law and which gives relation between concentration of reactants and time are called integrated rate law equation. बघा, integrated rate law equation, the equation or the expression which are obtained by integrating rate law equation, differential rate law equation, and which gives direct relationship between concentration of reactants and time is called integrating rate law equation, and it is represented as T equal to 2.303 upon K into log concentration A0 upon AT. कॉन्सन्ट्रेशन काय? A0 अपॉन AT. त्या इक्वेशनला आपण म्हणतो इंटिग्रेटिंग रेट लॉ इक्वेशन. गती संकलनाचा नेम, संकलित गती नेम म्हणतो आपण. गती नियमांच्या समीकरणाचा संकलन करणाऱ्या व कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स अभिकारकांची संहती आणि टाईम वेळ यांच्यामधला थेट संबंध दाखवणाऱ्या समीकरणाला संकलित गती नियम असं म्हणतो. गती नियमांचा, रेट लॉचा, इक्वेशनचा, समीकरणाचा इंटिग्रेशन संकलन करणाऱ्या, कॉन्सन्ट्रेशन आणि टाईम संहती आणि वेळ यांच्यामधला थेट संबंध दाखवणाऱ्या समीकरणाला संकलित गती नियम असं म्हणतो. एक्सप्रेशन विच ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग differential rate laws which gives direct relationship between concentration of reactants and time are called rate laws. आपल्याला लक्षात आलं की टाईम आणि कॉन्सन्ट्रेशन यांच्यामधला थेट संबंध दाखवणारं जे इक्वेशन आहे, रासायनिक समीकरण आहे, रेट लॉ इक्वेशन आहे, इंटिग्रेशन करणाऱ्याचं, डिफरन्शियल रेट लॉ इक्वेशनचं डायरेक्ट रिलेशन देतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स आणि टाईममधलं. त्यालाच आपण इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन म्हणतो. आता या ठिकाणी इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बघा.
संकलित गती नियम हा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी आपण पहिल्या कोटीसाठी बघतो आहे आणि हा पहिल्या कोटी अभिक्रियेसाठी संकलित गती नियम बघत असताना त्याच्यावर प्रश्न कसा विचारला जाईल तर बघा, त्याच्यावर प्रश्न विचारताना डिराय अन एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असेल. डिराय आणि एक्सप्रेशन फॉर rate constant of first order reaction, or derive an integrated rate law expression for constant rate constant of unimolecular reaction. तर बघा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आपण कशाला म्हणतो? द रिॲक्शन हुज रेट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिॲक्टन्स ओनली is called a first order reaction. The reaction whose rate depend on concentration raised to power 1 is called a first order reaction. Or the reaction whose rate depends on concentration of single reactants only is called a first order reaction. For example, N2O5 gives 2NO2 plus half O2. रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5. जर आपण रेटला अप्लाय केला तर रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 आणि कॉन्सन्ट्रेशन N2O5 रेस टू पॉवर 1 आहे आणि म्हणून हे काय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. कसली रिॲक्शन आहे? फर्स्ट ऑर्डर, पहिल्या कोटीची अभिक्रिया म्हणतो आपण, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. किंवा दुसरं एक्झाम्पल NH4NO3, NH4NO2 गिव्ज H2O प्लस काय N2 प्लस 2H2O. रेट अप्लाइंग रेटला रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4NO2. ही सुद्धा आपणाला सिंगल रिॲक्टन्स आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स रेस टू पॉवर 1 आहे म्हणून ही सुद्धा काय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आता ह्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनबद्दल डेरिवेशन्स आपण बघताना मी प्रश्न आपणाला सांगितला, डिराय अन एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, or derive an expression for integrated rate law expression for rate constant of unimolecular reaction. आता हा 3 मार्काचा प्रश्न असेल. याच्यावर डेरिवेशन आपल्याला बघायचं आहे. ए गिव्ज प्रोडक्ट, सिम्पल रिॲक्शन मी कन्सिडर या ठिकाणी केली. रेट बरोबर ए बरोबर काय प्रोडक्ट, अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन, रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. या ठिकाणी आपण काय अप्लाय केला? रेटला अप्लाय केला. आता डिफरन्शियल जर आपण याचं इक्वेशन घेतलं, डिफरन्शियल फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन घेतलं म्हणजे रेट ऑफ डिसअपिरन्स ऑफ रिॲक्टन्स ए जर आपण घ्यायचं ठरवलं तर रेट बरोबर -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए या पद्धतीने आपण इक्वेशन घेतो. पहिलं इक्वेशन काय घेतलं? रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए. हे रेटला अप्लाय करून आपल्याला हे पहिलं इक्वेशन मिळालं आणि मी डिफरन्शियल फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी जर इक्वेशन घ्यायचं ठरवलं तर रेट ऑफ डिसअपिरन्स ऑफ ए रिॲक्टन्स ए बरोबर -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए, -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए. आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन काय घेतलं तर रिॲक्टन्स ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स ए टाईम बरोबर काय होत जाणार आहे? वापरला जात जाणार आहे आणि त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. आणि कमी होणारी क्वांटिटी असल्यामुळं आपण या ठिकाणी निगेटिव्ह साईन देतो. साहजिकच पहिलं इक्वेशन रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए आणि दुसरं इक्वेशन रेट बरोबर -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए. दोन्हीमध्ये दोन इक्वेशन मी कम्पेअर करायची ठरवली तर दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड सारख्या म्हणून राईट हँड साईडसुद्धा सारख्या, म्हणून साहजिकच या ठिकाणी दोन्हीच्याही मी राईट हँड साईड बरोबर दाखवतो. -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए. कसं आलं इक्वेशन? मी आपणाला ए गिव्ज प्रोडक्ट यामध्ये पहिलं रेटला अप्लाय केल्यानंतर रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए लिहिलं आणि आपण डिफरन्शियल रेटला इक्वेशन फर्स्ट ऑर्डरसाठी लिहायचं ठरवलं तर काय आलं? रेट ऑफ डिसअपिरन्स ऑफ ए
किंवा रेट बरोबर मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए. आता या दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड सारख्या असल्यामुळं राईट हँड साईडसुद्धा सारख्या आल्या, म्हणून इक्वेशन काय आलं, मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए. आता हे दोन्हीच्याही राईट हँड साईड इक्वल आल्यानंतर आपण ते इक्वेशन लिहिलेलं आहे. लेफ्ट हँड साईड इक्वल आल्यानंतर राईट हँड साईडसुद्धा काय आल्या, इक्वल आल्या. साहजिकच या इक्वेशनला मी इक्वेशन थर्ड मानेल आणि या इक्वेशनमध्ये मी रिअरेंज करेल आणि हे रिअरेंज करून पहिल्यांदा आपण रिअरेंज करूया. मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू के इंटू डी टी. इकडला राईट हँड साईडचा कॉन्सन्ट्रेशन ए हा लेफ्ट हँड साईडला नेत असताना तो राईट हँड साईडला गुणिले होता, मल्टिप्लाय होता. साहजिकच लेफ्ट हँड साईडला जाताना तो काय होणार आहे, डिवाइड होणार आहे, भागिले येणार आहे. आणि म्हणून मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ए. कॉन्सन्ट्रेशन एला कॉन्सन्ट्रेशन ए जाणार नाही, कारण डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ए भागिले कॉन्सन्ट्रेशन ए ह्या दोन वेगळ्या टर्म आहेत, त्यामुळं एकमेकाला कॅन्सल करण्याच्या नादाला लागायचं नाही. डी इंटू मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू के इंटू डी टी. आता साहजिकच हे इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर निगेटिव्ह साईन मी उजव्या साईडला नेतो. डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू मायनस के इंटू डी टी. डाव्या साईडला जे निगेटिव्ह साईन होतं ते उजव्या साईडला आणलं. डाव्या साईडला निगेटिव्ह साईन का आलं तर त्याचं कारण दिलं की रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन टाईम बरोबर कमी होत जात असल्यामुळं डाव्या साईडचं कॉन्सन्ट्रेशन टर्म उजव्या काय आली, निगेटिव्ह आली. आता डाव्या साईडची निगेटिव्ह टर्म आपण उजव्या साईडला नेलेली आहे. आता इक्वेशन रिअरेंज करून लिहिलं, डी कॉन्सन्ट्रेशन ए भागिले कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू मायनस के इंटू डी टी. आता हे जे इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशनला मी इंटिग्रेट करणार आहे आणि इंटिग्रेट करत असताना बिटवीन जे लिमिट असणार आहे, ज्यावेळेस टाईम 0 असेल त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन एची किंमत रिॲक्टन्सची काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ए 0 असणार आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए 0 ज्यावेळेस टाईम काय असेल 0 असेल, रिॲक्शन सुरुवात होण्याच्या अगोदरचा कालावधी. आणि ज्यावेळेस रिॲक्शन स्टार्ट होईल टाईम टीला आपण येऊ, त्यावेळेस रिॲक्टन्स ए शिल्लक राहिलेला असेल, कॉन्सन्ट्रेशन ए बरोबर ए टी. ज्यावेळेस टाईम टी इक्वल टू टी असेल त्यावेळेस रिॲक्टन्स ए काय असेल, कॉन्सन्ट्रेशन ए टी असेल. आणि म्हणून आपण हे डिफरन्शियल इक्वेशनचं इंटिग्रेशन घेत असताना, हे इक्वेशन संकलित करत असताना लिमिट कॉन्सन्ट्रेशनचं लिमिट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए 0 टू कॉन्सन्ट्रेशन ए टी विथ रिस्पेक्ट टू टाईम टी इक्वल टू 0 टू टी इक्वल टू टी. आता या ठिकाणी आपण हे इक्वेशन इंटिग्रेशन लिहिल्यानंतर, इंटिग्रेशन साईनमध्ये लिहिल्यानंतर आपणाला इंटिग्रेशन रूल वापरावं लागेल. या इक्वेशनसाठी 1/x dx इक्वल टू log टू बेस EX हा इंटिग्रेशन रूल या ठिकाणी वापरावा लागेल. आणि हा इंटिग्रेशन रूल वापरल्यानंतर डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ए इंटू डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ए याचं इंटिग्रेशन घ्यायचं ठरवलं आपण. 1/x dxचं इंटिग्रेशन 1/x dxचं इंटिग्रेशन log टू बेस EX येतं. तसं इंटिग्रेशन डी कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन एचं इंटिग्रेशन येणार आहे log टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन ए, log टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन ए किंवा LN लॉगरिथमिक कॉन्सन्ट्रेशन ए. आणि त्याचं लिमिट असणार आहे स्क्वेअर ब्रॅकेट लिहिल्यानंतर लिमिट असेल कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए 0 टू फायनल कॉन्सन्ट्रेशन ए टी. आता आपण हे उजव्या साईडचं बघितलं, डाव्या साईडचं बघितलं. उजव्या साईडला के हा कॉन्स्टंट टर्म असणार आहे, हे इंटिग्रेशन साईनच्या बाहेर येईल. आणि इंटिग्रेशन डी टी आपल्याला इंटिग्रेशन रूल माहिती आहे. इंटिग्रेशन रूल काय सांगतो, इंटिग्रेशन डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स असतं, तसं इंटिग्रेशन डी टीचं काय असणार आहे, टी असणार आहे. साहजिकच मायनस के इंटू टी हे म्हणजे
इंटिग्रेशन डी एक्सचं काय आलं एक्स आलं, तसं इंटिग्रेशन डी टीचं काय आलं टी, आणि मग आपण इंटिग्रेशन लिहिल्यानंतर आपलं इक्वेशन आलं लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन ए स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट between limit initial concentration A0 to final concentration AT equal to minus KT. लॉगरिथमिक रूल जर या ठिकाणी आपण वापरला तर या ठिकाणी आपणाला लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन AT मायनस लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन A0 इक्वल टू मायनस KT. आता लॉगरिथमिक रूल आपल्याला वापरायचा लॉग ए मायनस लॉग बी वापरत असताना लॉग ए अपॉन बी आपण लिहितो, तसं लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन AT मायनस लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन A0 इक्वल टू लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन A0 AT अपॉन काय कॉन्सन्ट्रेशन A0 इक्वल टू मायनस काय आला KT. या पद्धतीने आपण इंटिग्रेशन रूल फक्त एकच लक्षात ठेवा, दोन रूल आहेत इंटिग्रेशनचं. पहिला रूल 1/x dx इंटिग्रेशन लॉग टू बेस ई एक्स येतं, आणि दुसरा रूल इंटिग्रेशन डी एक्सचं इंटिग्रेशन काय येतं एक्स येतं. हे दोन रूल लक्षात ठेवलं तर आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी काही अडचण येणार नाही. आता या ठिकाणी आपण जे मायनस साईन होतं ते मायनस साईन आपल्याला घालवायचं आहे, आणि मायनस साईन जर घालवायचं असेल तर आपण या ठिकाणी आपलं इक्वेशन येईल की KT बरोबर लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन AT. तर बघा, निगेटिव्ह साईन घालवण्यासाठी न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर केला, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर केला तर साईन निघून जाईल. KT बरोबर लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन AT. आता K आणि Tमध्ये मल्टिप्लायचं चिन्ह आहे, साहजिकच हा T लेफ्टकडून राईटकडे जात असताना मल्टिप्लाय होता तो डिवाईड होईल. K इक्वल टू 1/T लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन T. लॉगरिथमिक रूलकडे पुन्हा येतोय. लॉग टू बेस ई किंवा LN इक्वल टू 2.303 लॉग टू बेस 10. हा लॉगरिथमिक रूल आहे. लॉग टू बेस ईचं कन्व्हर्जन लॉग टू बेस 10मध्ये करायचं असेल तर आपणाला 2.303ने मल्टिप्लाय करावं लागतं, आणि ही व्हॅल्यू जर आपण या सबस्टिट्यूट केली अबो इक्वेशनमध्ये तर आपणाला K बरोबर 2.303 अपॉन T इंटू लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन AT या पद्धतीने इक्वेशन येईल. K इक्वल टू 2.303 अपॉन T इंटू लॉग टू बेस E कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन AT. दिस इक्वेशन इज कॉल्ड integrated rate law equation for first order. This equation is called integrated rate law equation for first order. पुन्हा पाठीमागे येतोय. लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन AT इक्वल मायनस लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन A0 इक्वल टू मायनस KT. आता मायनस लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन A0 मी लेफ्टकडून राईटकडे लिहितो. साहजिकच या ठिकाणी माझं जे इक्वेशन येईल ते इक्वेशन येईल लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन AT इक्वल टू मायनस KT प्लस लॉग टू बेस ई और LN कॉन्सन्ट्रेशन A0 लॉग टू बेस ई. मगाचंच आपण इक्वेशन घेतोय लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन AT अपॉन A0 इक्वल टू मायनस KT. हा लॉग जर मला घालवायचा असेल, एक्सपोनेन्शियल इक्वेशन लिहायचं असेल तर साहजिकच कॉन्सन्ट्रेशन AT अपॉन कॉन्सन्ट्रेशन A0 इक्वल टू e⁻⁻KT. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन AT इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन A0 इंटू e⁻⁻KT.
या पद्धतीने आपणाला हे इक्वेशन रिअरेंज करून इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फर्स्ट ऑर्डरचं रिअरेंज करून लिहिता येईल. सपोज ए मोल पर डेसिमीटर क्यूब और मोल पर लिटर इनिशियल concentration of reactants A at time t equal to 0. Suppose small a mole per decimeter cube initial concentration of A at time t equal to 0. Let x small x mole per decimeter cube of concentration A that decrease during the time t from the beginning of the reaction, during the time t from during the beginning of the reaction. Therefore concentration A0 equal to small a and concentration AT equal to A minus x. Concentration AT equal to A minus x. Therefore बघा A0चं कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए घेतलं, साहजिकच ATचं कॉन्सन्ट्रेशन, कारण एक्स मोल एवढं कॉन्सन्ट्रेशन रिॲक्शन काय झालेलं आहे, रिॲक्ट झालेलं आहे टाईम टीला. म्हणजे शिल्लक किती राहिला टाईम टीला, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ATचं कॉन्सन्ट्रेशन काय येईल तर A मायनस एक्स येईल. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए आहे आणि रिॲक्ट झालेलं कॉन्सन्ट्रेशन एक्स आहे. साहजिकच अनरिॲक्टेड ए रिॲक्टन्स ए at time t AT equal to A minus x. Substitute the value concentration A0 and concentration AT in equation 4. We get K equal to 2.303 upon T small t into log to base 10 concentration A upon A minus x. Concentration A upon A minus x. A0चं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि ATचं कॉन्सन्ट्रेशन काय A मायनस एक्स. ह्या व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशन A0 आणि कॉन्सन्ट्रेशन ATची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर K इक्वल टू 2.303 अपॉन T इंटू लॉग टू बेस 10 A अपॉन कॉन्सन्ट्रेशन A मायनस एक्स. दिस इक्वेशन इज कॉल्ड इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर. आणि मग आपणाला या ठिकाणी लक्षात येईल की केचं युनिट काय येऊ शकतं. तर आपणाला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन टर्म दोन्ही साईडला A0 आपण कॉन्सन्ट्रेशन AT आहे. साहजिकच कॉन्सन्ट्रेशनला कॉन्सन्ट्रेशन कॅन्सल झालं आणि म्हणून K प्रपोर्शनल टू 1 अपॉन T येऊ शकतं. म्हणजे केचं युनिट टाईम इन्व्हर्स येणार आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी, सेकंड इन्व्हर्स, टाईम इन्व्हर्स, मिनिट इन्व्हर्स.